नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या DK टीचर्स सपोर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, लवकरच आपलं नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे आणि शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी आपल्याला प्रधानमंत्री पोषण योजना यामध्ये आपल्याला काही एक महत्त्वाची माहिती आपल्याला अपडेट करायची आहे MDM पोर्टलला. ते म्हणजे 30 एप्रिल अखेर, म्हणजे आपल्याला सुट्टी पडल्यानंतर ज्या दिवशी 30 एप्रिलला जो आपल्याकडं शिल्लक साठा होता, मग तांदूळ आणि इतर सर्व धान्यादीचा, तो साठा आपल्याला MDM पोर्टलवर आपल्याला लॉग इन करून तिथे ओपनिंग बॅलन्समध्ये नोंदवायचा आहे. तो कसा नोंदवायचा याबाबत आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला काय करायचं बघा, क्रोम ब्राउझरमध्ये जायचं आहे. क्रोम ब्राउझरमध्ये गेल्यानंतर आपल्याला education.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जायचं आहे. इथं गेल्यानंतर तुम्हाला इथं हे थोडंसं झूम करतो मी, मोबाईलवर हे तुम्हाला दाखवते मी, त्यामुळे तुम्हाला काम तुमचं मोबाईलवर करता येईल. इथे बघा, हे विभागीय लिंक हा जो ऑप्शन आहे याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर इथं सगळे पोर्टल उघडतील आणि यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे बघा, प्रधानमंत्री पोषण योजना हे जे पोर्टल आहे याच्यावरती क्लिक करायचं. इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला लॉग इनसाठीची विंडो ओपन होईल. आता लॉग इनसाठीची विंडो ओपन झाली, पण त्याच्या बाजूला आपल्याला सूचनांची एक विंडो ओपन होईल बघा. हे बघा, इथं सूचना असलेली एक विंडो आहे. ही सूचना आधी आपण वाचूया. शाळांसाठी महत्त्वाची सूचना. सर्व शाळांनी मुख्याध्यापक लॉग इन करून शाळेतील तांदूळ व इतर धान्यादी मालाची 30 एप्रिल 2026 शाळेच्या शेवटच्या दिवसाची शिल्लक, म्हणजे सुट्टी पडलेल्या शेवटच्या दिवसाची शिल्लक ओपनिंग बॅलन्स या टॅब अंतर्गत 10 जूनपर्यंत नोंदवावी. म्हणजे आता समजा आज 4 जून आहे, तर आजपासून येत्या 5-6 दिवसात तुम्हाला ही नोंद करायची आहे आणि ही नोंद आपल्याला कंपल्सरी केलेली आहे. 30 एप्रिल 2026 शाळेच्या शेवटच्या दिवसाची शिल्लक, सुरुवातीची शिल्लक 10 जूनपर्यंत अचूक नोंदवावी. ठीक आहे. आणि इथं अजून एक सूचना दिली आहे, सध्याचे मोबाईल ॲप्लिकेशन अनइन्स्टॉल करा आणि नव्याने इन्स्टॉल करण्यासाठी ते PM पोषण वेबसाईटवरून पुन्हा डाउनलोड करा. याबाबत आपण नंतर बघूया. इथं तुम्हाला आपल्याला जे MDM डेली भरणार आहे, इथून मोबाईल ॲपसुद्धा घेता येणार आहे नवीन, आधीच आहे ते अनइन्स्टॉल करून, आणि आधी आपल्याला ओपनिंग बॅलन्स भरायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला लॉग इन करायचं आहे. तर लॉग इन करण्यासाठी इथं जायचं आहे. इथं आपला UDIS नंबर आधी टाकायचा आपण. त्यानंतर तुम्हाला पासवर्ड तुमचा लक्षात असला पाहिजे, तो पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे. त्यासाठी जे काही पासवर्ड टाकल्यानंतर जो काही हा कॅप्चा आहे, तो कॅप्चा आपल्याला टाकायचा आहे. तर कॅप्चा टाकतो मी. ठीक आहे. आणि आता लॉग इनवर क्लिक करायचं आहे. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर इथं लॉग इन होईल. लॉग इन झाल्यानंतर बघा, इथं एक छोटीशी विंडो आलेली आहे. याच्यामध्ये आय हॅव रीड ऑल द इन्फॉर्मेशन, तर हा जो छोटा चौकोन आहे इथं टिक करायची आणि सबमिटवर क्लिक करायचं. इथं क्लिक केलं आणि सबमिटवर क्लिक केलं. आता इथं आपल्याला समोर सगळे मेनू इथं वरच्या बाजूला दिसत आहेत बघा, होम, ओपनिंग बॅलन्स, PM पोषण, डेली अटेंडन्स, स्टॉक, ॲप सेटिंग वगैरे. तर आता आपल्याला याच टॅबमध्ये जायचं आहे, ओपनिंग बॅलन्सच्या. इथं आपल्याला क्लिक करायचं. इथं क्लिक केल्यानंतर परत एकदा ओपनिंग बॅलन्स ओपन होईल, त्याच्यावर क्लिक करायचं. आता इथं बघू शकता तुम्ही, ओपनिंग बॅलन्स भरण्यासाठीचं सगळा प्रत्येक धान्याची विंडो ओपन झालेली आहे. सुरुवातीला इथं आता बघा, तांदूळ जो आहे तो आपल्याला इथं भरायचा आहे. तुमच्या शाळेचे वर्गसुद्धा इथं वरती दाखवलेले आहेत. हे पण खात्री करा की तुमच्या शाळेचे वर्ग बरोबर आहेत का, कारण एवढ्याच वर्गांची माहिती तुम्हाला नंतर भरता येणार आहे. आणि हा जो ओपनिंग बॅलन्स आहे हा तुमचा ॲपमध्ये, आपला वेबसाईटमध्ये भरल्यानंतर ह्याची नोंद होणार आहे आणि तुम्हाला इथून पुढं मिळत जाणारा धान्य आणि शेवटी ऑनलाईनसुद्धा या बाबतीतली गोळाबेरीज केली जाणार आहे. तर पहिल्यांदा तांदूळ आपल्याला भरायचं आहे. तांदूळ किती शिल्लक आहे, आता तुम्ही तुमचं एप्रिल महिन्याचं जर पत्रक बनवलं असेल तर त्यानुसार तुम्हाला तिथून तुम्हाला ही सगळी माहिती मिळेल. आता इथं तांदूळ भरलेलं आहे मी. तांदूळ भरल्यानंतर मूग डाळ या पद्धतीने भरायचे. हे आधी मी सगळं भरतो. तर मित्रांनो, बघू शकता मी सगळे आकडे इथं भरलेले आहेत. जे शिल्लक होती माझी 30 एप्रिलला सुट्टीच्या शेवटच्या दिवशी, ती इथं आता ओपनिंग बॅलन्स म्हणून भरलेली आहे. मित्रांनो, सगळे माहिती किलोग्रॅममध्ये भरायची आहे आणि ही माहिती भरून झाल्यानंतर उजव्या कोपऱ्यामध्ये इथं अपडेट बटन आहे, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर परत एकदा आपल्याला हा सगळा सारांश दाखवला जाईल. हे बघा, आर यू शुअर वॉन्ट टू अपडेट रेकॉर्ड्स, ओकेवर क्लिक करा. ओकेवर क्लिक केल्यानंतर इथं आलेलं आहे बघा, डेटा सेव्ड सक्सेसफुली. तर मित्रांनो, सर्व शाळांनी या पद्धतीनं
आपला ओपनिंग बॅलन्स 10 जूनपर्यंत कंप्लीट करायचा आहे, जेणेकरून आपलं पुढचं सगळं काम व्यवस्थित होईल. तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली मला नक्की खाली कमेंटमध्ये लिहून कळवा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. अजूनही तुम्हाला या शैक्षणिक वर्षात ज्या ज्या काही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत किंवा कोणती माहिती येईल त्या बाबतीतले सगळे व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय.